श्री हनुमानजी सांगतायत, प्रभू आता तुम्ही वनामध्ये फिरू नका, चला माझ्याबरोबर, सुग्रीवाबरोबर तुमची मैत्री करून देतो, ऋषमुख पर्वतावरती चला. त्यावेळेला लक्ष्मणजीने सांगितलं, हे हनुमंता थकलो, आता एवढा पर्वत चढणं शक्य नाही. त्यावेळेला श्री हनुमानजीने सांगितलं, हे लक्ष्मणजी आत्तापर्यंत तुमच्याकडे गाडी नव्हती, आता गाडी आली ना, काळजी करू नका. या गाडीला CNG लागत नाही, या गाडीला पेट्रोल डिझेल काही लागत नाही, ही गाडी आहे. हनुमानजीने दिव्य रूप धारण केलं पर्वताकार आणि 2 हात असे समोर केले. हाताचा आधार घेऊन प्रभू रामचंद्राला उजव्या खांद्यावरती बसवलं, श्री लक्ष्मणजीला डाव्या खांद्यावरती बसवलं. असा हात केला श्री हनुमानजीनं आणि उड्डाण केलं. जय श्रीराम, जय जय श्रीराम. पर्वतावरती भगवान प्रभू रामचंद्रासहित लक्ष्मणजीला श्री हनुमानजी क्षणार्धामध्ये घेऊन येत आहेत आकाश मार्गानं. सुग्रीव आणि प्रभू रामचंद्राची मैत्री करून दिलेली आहे. अग्नीच्या साक्षीनं दोघांची मैत्री झालेली आहे. समानशीलेषु व्यसनेषु सख्यम, विचार सम असावे, काही स्वभाव सारखा असावा, काही कर्म सारखे असावे, तेव्हा मैत्री होत असते. प्रभू रामचंद्र आणि सुग्रीव या दोघांची मैत्री बनली, त्याचं कारण आहे सुग्रीवाची पत्नी बालीनं ठेवून घेतलेली आहे आणि रामाची पत्नी रावण घेऊन गेलेला आहे. दोघांच्या पत्नीचा विरह म्हणून दोघंजण एकत्रित आलेले आहेत. हनुमंताला मात्र पत्नीच नाही आहे, त्याच्यामुळे हनुमंताचा काही स्वार्थ नाही आहे. इथं सुग्रीव आहे जीव, श्रीराम आहे ईश्वर आणि श्री हनुमानजी आहेत संत. इथे जीवाला स्वार्थ आहे, इथं देवाला स्वार्थ आहे, पण संत हे तत्व निस्वार्थ तत्व आहे. श्री हनुमानजीला कशाची अपेक्षा नाही आहे. दोघांची मैत्री करून दिलेली आहे. सुग्रीवानं आपल्या भावाबरोबर झालेली घटना सांगितलेली आहे. प्रभू रामचंद्र सांगतायत, सुग्रीवा काळजी करू नको, तुला अभयदान देतो, त्या बालीचं वध मी करतो, जा युद्धा करता जा, त्या बालीला ललकार. सुग्रीवानं सांगितलं, प्रभू त्याच्याबरोबर युद्ध करणं सोपं नाही. सुग्रीवाच्या त्या बालीच्या समोर जो कोणी लढण्याकरता जाईल त्याला वरदान दिलेलं आहे, जो कोणी त्याच्या समोर जाईल त्याची अर्धी शक्ती त्या बालीला प्राप्त होते. प्रभू रामचंद्र सांगतात, काळजी करू नको, जा मी आहे. प्रभू एका झाडाखाली, झाडाच्या आडबाजूला धनुष्याला बाण लावून बसलेले आहेत. सुग्रीव गेलेला आहे, त्या बालीला ललकारलं, बाली बाहर आ, कहां छुप कर बैठा है, मैं सुग्रीव तुझे युद्ध के लिए ललकार रहा हूं. सुग्रीवाचा आवाज ऐकलेला आहे. बाली बाहेर आला. बाली सुग्रीव, बाली सुग्रीव, घनघोर दोघांचं युद्ध सुरू झालेलं आहे. बाली आणि सुग्रीव याच्यामध्ये काहीच फरक नव्हता. दोघं सख्खे भाऊ दिसण्याकरता अत्यंत सारखे होते. त्या बालीनं सुग्रीवाला चांगलाच मार दिला आणि तो सुग्रीव मार खाऊन पळून आला. प्रभू रामचंद्र आलेले आहेत ऋषमुख पर्वतावरती. सुग्रीव रडू लागला, प्रभू तुम्हाला मारायचंच होतं, मला इथंच मारायचं ना, त्या मूर्खाच्या हाताने कशाला मार खाण्याकरता मला पाठवलं. प्रभू तुम्ही बाण का नाही मारला. त्यावेळेला प्रभू रामचंद्राने सांगितलं, सुग्रीवा बाली आणि तू, तुमच्या दोघांमध्ये फरकच नाही आहे. तुमचे केस सारखे, तुमचं कपाळ सारखं, तुमचं नाक सारखं, तुमची दाढी सारखी, तुमचं शरीर सारखं, काहीच बदल नाही. आणि मग सुग्रीव कोणता बाली कोणता मला काही कळायला मार्गच नाही. मी जर बालीला म्हणून बाण मारला असता आणि सुग्रीवा तुला जर लागला असता तर असं झालं का. म्हटलं हो तसं झालं. प्रभूनं फक्त हात लावला सुग्रीवाला, वेदना मुक्त केला आणि सांगितलं, सुग्रीवा जा आता पुन्हा युद्ध करता जा. त्यानं सांगितलं, प्रभू आता कोपरापासून नमस्कार, आता तुम्हाला मारायचं असेल इथे मारा, पण तो बाली खूप मारतो म्हटले, बहुत झोडता है वो. प्रभू रामचंद्र सांगतात, ठीक आहे लक्ष्मणा, काय एक माळ घेऊन ये. तुळशीची माळ आणली. कुणी? लक्ष्मणानं सुग्रीवाच्या गळ्यामध्ये माळ घातली. सुग्रीवानं विचारलं, प्रभू आता काय होणार. प्रभू रामचंद्र सांगतात, सोपं आहे, तुझ्या गळ्यात काय आहे, माळ आहे, बालीच्या गळ्यामध्ये
माळ नाही. आता तुम्ही दोघं युद्ध करायला लागल्यानंतर माझं ठरलेलं आहे, ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे त्याला मारायचं नाही, जे बिगर माळकरी आहे त्याला सोडायचं नाही. माझं ठरलंय. प्रभू रामचंद्र सुग्रीवाला सांगतात, तुझ्या गळ्यामध्ये माळ आहे, बालीच्या गळ्यामध्ये माळ नाही, जे माळवाला आहे त्याला मारायचं नाही, जी बिगर माळकरी आहे, डाब्यावाला आहे, असं तसं आहे, त्याला मारल्याशिवाय राहायचं नाही. सुग्रीव म्हणला ओके, नो टेन्शन. अशी माळ त्यानं वर काढली. माळ वर काढा ना माळकरी. माळ वर काढली. काळ सुद्धा त्या माळकऱ्याकडे वाईट नजरेनं पाहत नाही. बिगर माळकऱ्याचं मला सांगू नका. म्हणून प्रभू रामचंद्र माळकऱ्याला आव्हान देतात, माळकऱ्याला अभयदान देतात. बिगर माळकऱ्याचं माहीत नाही. गोस्वामी तुलसीदासजी महाराज सांगतात. सुग्रीव गेलेला आहे युद्धाकरता. प्रभू रामचंद्रानं त्यावेळेला दोघं जण युद्ध करू लागले. निर्वाणीचा बाण मारलेला आहे बालीला, वर मी बाण लागला, बाली जमिनीवरती पडलेला आहे, जखमी बाली आहे. प्रभू रामचंद्र जवळ गेले. बालीनं पाहिलं प्रभू रामचंद्राला आणि बोलू लागला, हृदय प्रीती मुख बचन कठोरा, बोला चितहि राम की ओरा, धर्म हेत अवतरे हो गोसाई, मारे मोहि व्याध की नाई. हे रामा, मै बैरी सुग्रीव पियारा, अवगुण कवन नाथ मोही मारा. हे रामा, आणि तुमचं आणि माझं काय वैर होतं मला सांगा. तुम्ही मला का मारलं. हे रामा, माझा एवढा दरारा आहे, मी इथून आवाज दिला असता त्या रावणाला, रावण रावण तुमची पत्नी घेऊन इथं आला असता किष्किंधेमध्ये. एवढा दरारा आहे माझा. बाली सांगू लागला, प्रभू मी त्या रावणाला बगलेमध्ये घेऊन 6 महिने फिरलो, सप्तसागराची प्रदक्षिणा केली आहे. भावार्थ रामायणामध्ये माझ्या नाथबाबांनी वर्णन केलंय. एकदा रावणाला युद्धाची खुमखुमी आली. रावण याला त्याला युद्धाकरता ललकारू लागला. बालीच्या जवळ आला. बाली पूजा करत होता. रावणाने सांगितलं, बाली युद्धाकरता ललकारतोय तुला. बालीने सांगितलं, पूजा झाल्यानंतर पाहू, थांब जरा, खेळ तिकडं, कुठं खेळायचं तिकडं. रावण पुन्हा पुन्हा ललकारतोय, बाली युद्धाकरता चल. बाली पूजा करतो. त्याला सप्तसागराचं पाणी आणायचं होतं, स्नान करायचं होतं. रावण काय ऐके ना, त्या बालीनं धरला रावण आणि बगलत दाबला. मी तिथंच होतो पाहिला. बगलत दाबला आणि सप्तसागराची प्रदक्षिणा केली बालीनं. रावण कुठे आहे? बालीच्या बगलेमध्ये आहे. अंगद असं खेळत होता. नाथबाबा वर्णन करतायत. घरी आल्यानंतर त्या बालीनं अशी कोपरी काढली. कोपरी काढण्याकरता हात वरती केले, हे बगलातून खाली पडलं. कोण? 10 तोंडाचा रावण. त्या अंगदानं पाहिला, म्हटले, पप्पा मला हा 10 तोंडाचं खेळणं जास्त आवडलंय. म्हणून अंगदाच्या पाळण्याला हा रावण टांगलेला होता. अंगदाच्या पाळण्याला रावण टांगलेला होता. आणि मग अंगद लहानच होता. नाथबाबा भावार्थ रामायणामध्ये वर्णन करतात. एक दिवस मंदोदरी आली. गाया याचना केलेल्या आहे आणि रावणाला सोडून घेऊन गेली बालीच्या कचाट्यातून. बालीनं सांगितलं, हे रामा, तुझी पत्नी त्या रावणानं नेलेली आहे. मला सांगितलं असतं तर मी आवाज दिला असता. तुझं आणि माझं काय वैर होतं मला सांग. तू मला का मारलं. मै बैरी सुग्रीव पियारा, अवगुण कवन नाथ मोही मारा. त्यावेळेला प्रभू रामचंद्र सांगतात, हे बाली, चांगल्या पंडितासारख्या गप्पा मारतो आणि मूर्खासारखं आचरण करतोस. प्रभू रामचंद्र सांगतात, हे बाली, भावाची पत्नी, स्वतःची बहीण, मुलाची पत्नी म्हणजे सून, यांच्याबरोबर मातेप्रमाणे व्यवहार करायचा असतो. आणि यांच्याकडे कुदृष्टीनं जो पाहतो तो पापी असतो. हिन ही कुदृष्टी विलोकी जोई, तोही बधे कछु पाप न होई. या तिघींच्याकडे जो वाईट नजरेनं पाहतो, अशा पाप्याला मारण्यामध्ये काहीच अशा स्वरूपाचं पाप नाही. तू पापी आहेस. प्रभू रामचंद्राच्या समोर बालीनं सांगितलं, प्रभू तुमचं व्याकरण जरा कच्चं दिसतं. व्याकरण कच्चं आहे. म्हटलं, हो प्रभू राम, हे रामा, मी पापी होतो, आता पापी नाही. तुमचं दर्शन झाल्यानंतर जर माझं पाप जळलं जात नसेल, आत्ता सगळ्या
चॅनलवाल्यांना सांगतो प्रभूचं दर्शन घेऊ नका, प्रभूचं दर्शन झाल्यानंतर पाप जळत नाही. जळतील पापे जन्मांतरे, जन्माजन्मांचं पाप प्रभूच्या दर्शनानं जातं असे सगळे संत सांगतात. तुमचं दर्शन झाल्यानंतरही जर मी पापी राहत असेल, तुमचं दर्शन काय कामाचं. प्रभू रामचंद्र हसू लागले. प्रभूनं सांगितलं बाली तुला वेदना मुक्त करतो, जीवनदान देतो. त्या बालीनं सांगितलं नाही, या शरीरानं खूप पाप केलंय प्रभू, आता एवढं सुंदर मरण मी नाही सोडू शकत. अंगदाला बोलवलेलं आहे. अंगदाचा हात त्या बालीनं प्रभू रामचंद्राच्या हातात दिला. अंगद म्हणजे नीती आहे, नीतीचा हात सत्याच्या हातामध्ये दिला बालीनं. मरता मरता प्रत्येक म्हाताऱ्याने एवढं काम करावं. मरता मरता प्रत्येक बालीनं आपल्या अंगदाचा हात प्रभूच्या हातामध्ये द्यावा, अर्थात आपल्या मुलाला माळकरी करावं, आपल्या मुलाला चांगले संस्कार द्यावेत, आपल्या मुलाला वारकरी करावं. प्रत्येक बापानं स्वतः वारकरी व्हावं आणि आपल्या मुलाला वारकरी करावं. प्रभू रामचंद्र भगवान की जय. बालीच्या कथेतून आपल्याला हे शिकायचंय. अंगदाचा हात प्रभू रामचंद्राच्या हातामध्ये दिला आणि बालीनं आपला प्राण प्रभूच्या चरणी समर्पित केलेला आहे.